मित्रांनो, भारताच्या जलतरण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेला एक चेहरा म्हणजे बेंगळुरूची लिटल स्विमिंग चॅम्प धिनिधी देसिंगू। अवघ्या 14 वर्षांची ही बेंगळुरूची जलपरी सध्या तिच्या यशामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। हाय, मी श्रुती आणि या स्विमिंग प्रॉडिजी बद्दलचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। नुकत्याच भुवनेश्वरमध्ये कलिंगा स्टेडियम एक्वाटिक सेंटर इथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत धिनिधी देसिंगू झळकली आणि भारताचं नाव तिने पुन्हा एकदा चमकवलं। रविवारी ती जरा बॅकफुटवर होती, पण दुसऱ्या दिवशी मात्र महिलांच्या 200 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत धिनिधीने स्वतःचाच 2 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडलाय। हा फक्त तिचा वैयक्तिक विजय नाहीये, तर भारतीय जलतरण क्षेत्रासाठी सुद्धा हा एक ऐतिहासिक क्षण ठरलाय। याआधी जानेवारी 2025 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धिनिधीने 9 पदकांची कमाई केली होती। त्यात 7 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक यांचा त्यात समावेश होता। विशेषतः 200 मीटर फ्रीस्टाईल मध्ये तिने सुवर्ण जिंकत पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला। तिची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण पदक आणि कर्नाटकसाठी फ्रीस्टाईल रिलेत विजय। या तिच्या आधीच्या कामगिरीमुळे ती स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेली खेळाडू ठरली। अशा तिच्या एकामागे एक सशक्त परफॉर्मन्सच्या जोरावरती धिनिधीने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती आणि ती भारताची सर्वात तरुण ऑलिम्पियन ठरली। याशिवाय तिने जगातल्या सर्वोच्च दर्जाच्या वर्ल्ड एक्वाटिक स्पर्धेत सुद्धा उत्तम कामगिरी केलेली। अशा या धिनिधी देसिंगूचं हे यश म्हणजे तिच्या मेहनतीचं आणि सातत्याचंच फळ आहे। एवढ्या लहान वयात ती भारताच्या भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय जलतरणात एक मोठं नाव बनवायच्या मार्गावर आहे आणि याचं भारतीय क्रीडा चाहत्यांना सार्थ अभिमान आहे। अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राइब करा एबीसी स्पोर्ट्स या चॅनलला।